सो पहिला मी 720 ने चालू करतो, मग 710 बघू. Because 720 is something that I already discussed. The auditor's responsibility in relation to other information in documents containing the audited financial statements. Basically, annual report मधलं फायनान्शियल स्टेटमेंट जर आपण बाजूला काढलं तर बाकी सगळं जे काय आहे दॅट इज अदर इन्फॉर्मेशन. सो अॅन्युअल रिपोर्ट जो आपण बघितला त्याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रेझेंट होतात, त्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्टही असतो. सो फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि ऑडिट रिपोर्ट हे जर आपण बाजूला काढलं अॅन्युअल रिपोर्ट मधून तर जे काय उरतं दॅट इज अदर इन्फॉर्मेशन. सो इट हॅज टू बी कन्सिस्टंट विथ द फायनान्शियल स्टेटमेंट्स. मी काल दाखवलं. सो पर्पज असा आहे त्या स्टँडर्डचा की the auditor is not required to express an opinion or other information. आपण हेही बघितलं की अदर इन्फॉर्मेशन म्हणून पण एक पॅरा होता, त्याच्यात आपण हे पण लिहितो ऑडिट रिपोर्ट मध्ये की अदर इन्फॉर्मेशन वर आम्ही ऑडिट नाही करत, पण आमचं एवढंच काम आहे की वी हॅव टू सी की वेदर इट इज नॉट इनकन्सिस्टंट विथ द फायनान्शियल स्टेटमेंट्स, आणि असेल असं तर आम्ही मॅनेजमेंटला रिपोर्ट करू आणि तुम्हालाही कळवू. Auditor is not required to express an opinion on other information in documents containing audited financial statements, example annual report. However, auditor reads the other information because credibility of financial statements may be undermined by material inconsistencies between the audited financial statement and other information. As I told you, annual report मध्ये पण भरपूर figures देतात, highlight a lot of figures like profits आणि येते. तिकडे जर वेगळं दिलंय आणि फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काही वेगळं आहे, that can reduce the credibility of the whole financial statements. The annual report मध्ये प्रॉफिट उगा जास्त दाखवलंय, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये प्रॉफिट कमी आहे, तर ह्याच्याने पीपल और युजर्स ऑफ द स्टेटमेंट्स माइट बिलीव्ह दॅट की हाच प्रॉफिट आहे, कारण लोक जेव्हा नॉर्मल लोक हेच वाचतील जे हायलाइट केलंय. सो ऑडिटर हॅज टू सी की वेदर देयर इज एनी इनकन्सिस्टन्सी. सो मेक appropriate arrangements with management and TCWG. पहिलं तर मॅनेजमेंट आणि TCWG तुम्ही आधीच अरेंजमेंट करून ठेवा की ऑडिट रिपोर्ट इश्यू करायच्या आधी त्यांना सांगायचं की तुम्ही जे काय अॅन्युअल रिपोर्ट वगैरे बनवणार आहात तर मला आधी तो दाखवा. सो we make appropriate arrangements with the management and TCWG to obtain the other information prior to date of the auditor's report and read the information so obtained. If information is not available prior to date of auditor's report, read the other information as soon as practicable. So जनरली ऑडिट रिपोर्टच्या आधी तो मागेल की मला तुम्ही इन्फॉर्मेशन द्या, जे काय तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट मध्ये लिहिणार आहात आधीच दाखवा, मला ड्राफ्ट रिपोर्ट दाखवा. So I'll just go through it and see whether it is inconsistent. If there is any inconsistency, I'll tell you, please correct it. And if you don't correct, then I will have to, I might have to modify the report also. कधी कधी असं होऊ शकतं की इन्फॉर्मेशन इज नॉट रेडी, म्हणजे ऑडिट रिपोर्ट ऑलमोस्ट कम्प्लीट आहे आणि हे काय रेडी नाही. सो ही विल टेल देम की ठीक आहे, तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा द्या, लवकरात लवकर द्या. Material inconsistencies are identified in other information. Suppose if he finds any inconsistency. पहिला तर prior to date of the auditor's report, audit report च्या आधी. So revision of audited financial statements becomes necessary, but management refuses. So त्याला असं काय कळलं की त्याच्याने फायनान्शियल स्टेटमेंट अमेंड करायची गरज पडते, कारण अॅन्युअल रिपोर्ट मध्ये सांगितलंय ते बरोबर वाटतंय आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स काही ते चुकीचं वाटतंय. सो ही विल टेल देम की प्लीज अमेंड. मॅनेजमेंट रिफ्युजेस, तर मग ऑडिटर विल हॅव टू मॉडिफाय हिज ओपिनियन. सो इथे अॅन्युअल रिपोर्ट मध्ये जे दिलंय ते ऑडिटरला कळलं की हे बरोबर आहे, ही अंडरस्टूड समथिंग डिफरंट अबाउट द एंटिटी, की अरे हे बरोबर वाटतंय, स्टेटमेंट्स मध्ये दिले ते चुकीचं आहे, वॉट एव्हर इज गिवन इन द बॅलन्स शीट इज रॉंग. Then he will tell them, please amend it, revise it. If you don't, I'll modify the report. Sometimes inconsistency can be in the other information. So he will tell them, please correct it, revision of other information. And the management refuses, then auditor will have to communicate to TCWG. And then he will have to include that in his audit report also. Yes, so inconsistency आहे. आणि
ही कॅन डू दॅट और ही कॅन विड्रॉ फ्रॉम द एंगेजमेंट. जर ऑडिटर त्याला वाटते की हे ऍडव्हर्स इफेक्ट होतो ह्याच्याने, कॅन विड्रॉ ऑल्सो, और ही कॅन इन्क्लूड इन द रिपोर्ट की असं असं आहे, ते बरोबर नाही. पण इफ ही थिंक्स दॅट इट इज ऍडव्हर्स, देन ही कॅन विड्रॉ. सबसिक्वेंट टू द डेट ऑफ ऑडिट रिपोर्ट असेल तर ही विल, आणि म्हणजे ऑडिट रिपोर्ट बनवलाय त्याने आणि नंतर मग त्याला अदर इन्फॉर्मेशन त्याला मिळालं, नंतर त्याला कळलं की अरे देर इज इनकन्सिस्टन्सी, पण त्याच्याने फायनान्शियल स्टेटमेंट्स हॅव टू बी रिवाइज्ड. देन ऑडिटर शॅल फॉलो द रेलेव्हंट रिक्वायरमेंट्स ऑफ SA 560. आता SA 560 म्हणजे काय? सबसिक्वेंट इव्हेंट्स. ऑडिटर यू हॅव टू फॉलो दॅट स्टँडर्ड, एस्पेशली इव्हेंट्स occurring आफ्टर द बॅलन्स शीट डेट. सबसिक्वेंट इव्हेंट्स त्याला म्हणतात. तो त्याला स्टँडर्ड वापरायला लागेल. आणि देन ही माइट हॅव टू अमेंड दिस, he will have to tell the management to amend it. If they don't, then he will have to make maybe new report and modify his opinion. Revision of other information is necessary, but management refuses. Subsequent to date of audit report, त्याला जर information मिळालं आणि he thinks that revision is necessary, then management refuses to correct it. Then auditor shall communicate with TCWG and take appropriate action. Appropriate action can be, he can withdraw also, or he can amend his audit report to include these inconsistencies. So हे आहे मटेरियल इनकन्सिस्टन्सीज आयडेंटिफाईड इन अदर इन्फॉर्मेशन. आता आहे सेकंड पॉइंट आहे मटेरियल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स फाइंड आउट. तर त्याने म्हटलंय की जेव्हा he tells the management or TCWG to give him the other information, so he has to find out any this material misstatement of fact. So other information that is unrelated to matters appearing in audited financial statement that is correctly stated presented. So मटेरियल मिसस्टेटमेंट ऑफ फॅक्ट फाइंड आउट. सो बेसिकली ही हॅज टू सी की काही चुकीचं इन्फॉर्मेशन तर नाही दिलंय ना अदर इन्फॉर्मेशन मध्ये, म्हणजे विच इज नॉट कनेक्टेड टू फायनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे फिगर्स बद्दल नाही, पण काही अदर काही कंपनी बद्दल काही त्यांनी दिलंय इन रिपोर्ट विच इज टोटली नॉट राईट. एनी मटेरियल मिसस्टेटमेंट आहे, मिसस्टेटमेंट ऑफ फॅक्ट, खोटं काय सांगितलंय जे स्टेटमेंट्स म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट संबंधित नाहीये, पण अदर एज यू नो की अॅन्युअल रिपोर्ट मध्ये सो मेनी थिंग्स गिवन, सो इट शुड नॉट बी अनट्रू. So other information that is unrelated to matters appearing in audited financial statements, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटच्या व्यतिरिक्त काही वेगळं, फिगर्सच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही दिलंय, दॅट इज करेक्टली स्टेटेड प्रेझेंटेड. सो ही हॅज टू से की सी बरोबर प्रेझेंटेड आहे, बरोबर स्टेटेड आहे ना, उगाच मिसस्टेटमेंट नाही आहे. आणि इफ यू थिंक सो, इफ इट इज मिसस्टेटेड, काही तुम्ही काही खोटं म्हणताय, तुम्ही काही बोलताय, त्याच्याने उगाच तुम्ही काही वेगळं इन्फॉर्मेशन द्यायला बघताय किंवा खोटं काहीतरी सांगताय शेअर होल्डर्सला किंवा असं काही त्या कंपनी बद्दल असं काही सांगताय जे खरं नाहीये आणि तुम्हालाही माहिती आहे, यू विल डिस्कस द मॅटर विथ मॅनेजमेंट की प्लीज हे काय लिहिलंय करेक्ट करा. रिक्वेस्ट मॅनेजमेंट टू कन्सल्ट विथ अ क्वालिफाईड थर्ड पार्टी अँड ऑडिटर शेल कन्सिडर द ऍडवाइस रिसीव्ड. सो ऑडिटर मॅनेजमेंटला रिक्वेस्ट करते की तुम्ही पाहिजे थर्ड पार्टीला कन्सल्ट करा की तुम्ही हे जे लिहिलंय ते बरोबर आहे का, किंवा तुमच्या लॉयरशी वगैरे बोला की आय थिंक तुम्ही जे म्हणताय, जे क्लेम करताय ते चुकीचं वाटतंय मला. Auditor concludes existence of material misstatement of facts, but management refuses to correct. The management, ऑडिटरने कन्क्लूड केलं की नाही हे बरोबर नाहीच आहे, किंवा तुम्ही थर्ड पार्टीचा ओपिनियन घेतलं तोही बोलला की बरोबर नाही आणि तुम्ही तरी करेक्ट करत नाही, then he will communicate with those charged governance and he can take appropriate action. He might have to withdraw also, he might have to modify his report also. इथे काय झालंय की बेसिकली दोन पार्ट आहेत. मटेरियल इनकन्सिस्टन्सीज आयडेंटिफाईड इन अदर इन्फॉर्मेशन. इथे आपण काय करतो, इथे आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये जे दिलंय, म्हणजे फिगर्स जे काय कोट केलं, प्रॉफिट्स हे ते, ऍसेट लायबिलिटीज, ते आणि अदर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं तेच इन्फॉर्मेशन म्हणजे प्रॉफिट्स आणि हे मॅच होतंय की नाही बघतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण सेकंड ह्याच्यामध्ये काय बघतो, मटेरियल मिसस्टेटमेंट ऑफ फॅक्ट काही आहेत का, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटच्या व्यतिरिक्त काही तुम्ही जर
कोट केलंय, तिथे काय दिलंय, काही इन्फॉर्मेशन दिलंय, काही चेअरमॅनच्या स्पीच मध्ये आहे, मॅनेजमेंट डिस्कशन मध्ये काही त्याने असं काही म्हटलंय, तर विच इज नॉट राईट. आता कधी कधी असं पण असतं की काय मॅनेजमेंट असं सांगतात की आम्ही नॉर्मली असं इन गुड वेज दे से की we we are trying to do our best for the capital appreciation of the shareholders. असं म्हणतात की we are trying to do our best की for the capital appreciation of the shareholders किंवा to create wealth for the shareholders. Instead of this, if some management says, त्यांच्या management किंवा chairmanच्या speech मध्ये असं त्यांनी म्हटलं की our shares will become or our shares will double in price in 2 years, असं काहीतरी कोट केलं. विच इज अ रॉंग थिंग टू कोट, की असं तुम्ही डायरेक्टली क्लेम नाही करू शकत की आमची शेअर प्राइस डबल होणार आहे वगैरे, किंवा काही पण की आमची कंपनी आता एवढ्या प्रॉफिट्स एम करते आणि काही पण म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे आणि तुम्ही काही पण म्हणताय की नेहमी आता आमच्या कंपनी पुढच्या वर्षी आम्ही पुढच्या 5 वर्षात आम्ही अॅन्युअल ग्रोथ रेट आमचा 50% पकडतो आहे. सो नेक्स्ट 5 इयर्स मध्ये आम्ही 50% रेटने आम्ही ग्रो होणार आहोत. सो आवर प्रॉफिट्स विल इन्क्रीज बाय 50%, विच इज बेसलेस. म्हणजे तुमचा आत्ताच प्रॉफिट 5% ने वाढतोय किंवा तुम्ही लॉसेस मध्ये तुम्ही म्हणताय की पुढे आम्ही 50% ने ग्रो होणार आहोत प्रॉफिटेबिलिटी वाईज और सेल्स वाईज, वेळेस तुमची इंडस्ट्री पूर्ण डाऊन आहे आणि तुम्ही असं काहीतरी कोट करत आहे आणि उगाच खोटं काहीतरी हे नाहीये. देर आर सो मेनी थिंग्स इन द अॅन्युअल रिपोर्ट विच कॅन बी फेक्ड. कंपनी बद्दल काही इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा चेअरमॅनचं स्पीच असतं, मॅनेजमेंट डिस्कशन अनालिसिस असतं, त्याच्यामध्ये किंवा डायरेक्टर स्टेटमेंट असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काही खोटं म्हटलंय, इट इज नॉट ट्रू. तर मग ऑडिटर हॅज टू सी टू इट की असं काही याने म्हटलंय का की विच इज नॉट ट्रू. बट स्टेटमेंटशी रिलेटेड नाही, वेगळं इन्फॉर्मेशन, फिगर्स नाही, वेगळं काहीतरी. So in the chairman's speech or in the management discussion analysis or in the director's report, हे सगळं ह्याच्यात असतं annual report. So he has to see to it that anything is misstated. If yes, and he finds something, then he discuss with management. Tell them की तुम्ही पाहिजे एका थर्ड पार्टीशी डिस्कस करा. थर्ड पार्टी म्हणजे इंडिपेंडंट थर्ड पार्टीला जो क्वालिफाईड आहे, मे बी तुमचा इंटरनल सीए आहे किंवा लॉयरला पकडा आणि डिस्कस करा की तुम्ही हे जे म्हटलंय ते बरोबर आहे, कारण आम्हालाही सांगा त्याचा ऍडवाइस काय आहे. आणि आफ्टर हे सगळं झाल्यानंतर थर्ड पार्टीला कन्सल्ट करून जे काय मॅनेजमेंट ऍडवाइस त्यांना देईल, तो माणूस त्यांना जे ऍडवाइस देईल ते आपल्याला कळेलच. पण त्याच्यावर आपण ठरवू की खरंच चुकीचं आहे का. आणि इफ यू कन्क्लूड दॅट येस हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे, असं बरोबर नाही म्हटलंय आणि दे शुड हॅव करेक्टेड इट, तर ही विल टेल देम की प्लीज तुम्ही करेक्ट करा. आणि इफ दे डोंट डू इट, then he will have to communicate with TCWG and take appropriate action on his report. He will have to modify his report or he can withdraw from engagement. If that is severe, he can withdraw. So basically, this part talks about financial statements and the information in the annual report about the financial statements. This part talks about information in the annual report apart from the financial statements, which is not connected to financial statements. You can go through it.
ओके, दिस इज SS 720. 710 कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन. आपण ऑलरेडी बघितलंय की बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, कॅश फ्लो याच्याबरोबर आपण आधीच्या वर्षाचं पण त्याने करस्पॉन्डिंग फिगर्स दिलेले असतात. त्याला करस्पॉन्डिंग फिगर असं म्हणतात. कंपॅरेटिव्ह हा कॉमन वर्ड आहे त्याला, पण व्हॉट ऍक्च्युली दे आर प्रेझेंटेड इज करस्पॉन्डिंग फिगर्स. म्हणजे मागच्या वर्षीचं काय पोझिशन होती हे दिलं असतं. सो यू कॅन कम्पेअर की मागच्या वर्षी सेल्स एवढे होते, यावर्षी एवढे, मागच्या वर्षी प्रॉफिट एवढं, यावर्षी एवढं आहे. सो इयर ऑन इयर इन्क्रीज यू कॅन कॅल्क्युलेट. कंपॅरेटिव्ह फायनान्स स्टेटमेंट्स म्हणजे काय की कधी कधी फायनान्शियल स्टेटमेंट्स या वर्षाचेच असतातच, प्लस मागच्या 2 वर्षाचं किंवा मागच्या 1 वर्षाचं, अजून मागच्या 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं प्रेझेंटेड असतं. सो फॉर सम रिझन्स आता फॉर एक्झाम्पल प्रॉस्पेक्टस इश्यू करताना त्यांना आधीच्या 3 वर्षाचं 3 वर्षाचे प्रॉफिट दाखवायला लागतात, आधीच्या 5 इयर्सचे प्रॉफिट दाखवायला लागतात. किंवा बँकला जर तुम्ही अप्लाय करता तर आधीच्या 3 वर्षाचं तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट दाखवायला लागतात. सो हे आपल्याला ऑडिट पण करून घ्यायला लागतं. सो असं जे असतं त्याला कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात. सो अशा वेळी ऑडिटर हॅज टू ऑडिट ऑल द 3 और ऑल द 5 फायनान्शियल स्टेटमेंट्स अटॅच विथ द करंट फायनान्शियल स्टेटमेंट. त्याला कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात. तर अशा वेळी ऑडिटर विल हॅव टू गिव्ह ओपिनियन ऑन एव्हरीथिंग, ऑन ऑल द स्टेटमेंट्स. वेरएज आपण जे बघतो करस्पॉन्डिंग फिगर्स, जे अॅन्युअल रिपोर्ट मध्ये वगैरे आता बघितलं आपण की बॅलन्स शीट, पीएनएल दिलेलं, त्याच्यामध्ये लास्ट इयरचे स्टेटमेंट्स होते. सो अशा वेळी ऑडिटर डझंट ऑडिट द लास्ट इयर स्टेटमेंट्स. तो नुसतं ओपनिंग बॅलन्सेस वगैरे चेक करेल आणि बरोबर प्रेझेंटेड आहे का हे वगैरे बघेल. बाकी ही डझंट हॅव टू गिव्ह हिज ओपिनियन ऑन दॅट. वेरएज कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की 5 वर्षाच्या स्टेटमेंट प्रेझेंट केल्या आहेत किंवा 3 वर्षाच्या स्टेटमेंट प्रेझेंट केले एकत्र, त्या तिन्ही या 5ही तो ऑडिट करतो आणि त्या सगळ्यांवर त्याला ओपिनियन दिलं. सो कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय की 5 वर्षाच्या, 3 वर्षाच्या स्टेटमेंट्स प्रेझेंट केल्या एकत्र आणि ऑडिटर हॅज टू गिव्ह ओपिनियन ऑन ऑल ऑफ देम. करस्पॉन्डिंग फिगर्स म्हणजे आपलं नेहमीच आपण जे बघतो ते की ऑडिटर हॅज टू रिपोर्ट ऑन द करंट इयर ओनली. लास्ट इयर वर तो रिपोर्ट नाही करत. ऑडिट करताना तो बघत असेल, पण रिपोर्ट फक्त तो स्टेटमेंट्स वरच करतो या वर्षाच्या. सो इथे पण बेसिकली दोघांना कंपॅरेटिव्ह म्हणतात. तो कॉमन वर्ड इज कंपॅरेटिव्ह. सो मीनिंग अँड टाइप्स ऑफ कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन. पहिलं, व्हॉट इज कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन? द अमाउंट्स अँड डिस्क्लोजर्स included in the financial statement in respect of one or more prior periods in accordance with the applicable FRS. So, one or more prior years information they provide करतात, amounts and disclosures. That is comparative information. Corresponding figures is something that we normally see. Comparative information where amounts and other disclosures for the prior period are included as an integral part of the current period financial statements and are intended to be read only in relation to the amounts and other disclosures relating to the current period. हे नॉर्मली आपण जे काल बघितलं दॅट इज करस्पॉन्डिंग फिगर, की या वर्षात दिलेलं आणि मागच्या वर्षात दिलेलं त्याच्याबरोबर. दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द स्टेटमेंट्स ओनली. इट इज अ इंटिग्रल पार्ट. इट हॅज टू बी देअर. आणि इंडियाज पण सांगतात की तुम्ही कंपॅरेटिव्ह दाखवा. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय की comparative information where amounts and other disclosures for the prior period are included for comparison with the financial statements of the current period, but if audited are referred to in the auditor's opinion. इथे करंट फायनान्शियल स्टेटमेंट्स बरोबर लास्ट इयर किंवा त्याच्या आधीचे 2 वर्ष किंवा 3 वर्ष त्या स्टेटमेंट्सही प्रोव्हाइड केले असतात. एस्पेशली फॉर इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस किंवा बँककडे लोन मागतोय, अशा वेळी दे विल आस्क and they will also ask the auditor to report on that. Audit procedures determine whether financial statements include comparative information required by FRF. So पहिला तर FRF प्रमाणे comparative information आहे का? केस कॅन बी इंड एस सांगतो की कंपॅरेटिव्ह करस्पॉन्डिंग फिगर्स तुम्हाला द्यायला लागतील आपण बघितलेलं. सो त्याप्रमाणे कंप्लाय केलंय का? वेदर सच इन्फॉर्मेशन इज क्लासिफाईड अकॉर्डिंग, बरोबर क्लासिफाय केलंय, बरोबर प्रेझेंटेड आहे.
Evaluate whether the comparative information agrees with the amounts and other disclosures present in the prior period. पहिलं तर चेक करा की लास्ट इयरचे जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्याबरोबर ते मॅच होते का. लास्ट इयरला ते मागच्या वर्षीची स्टेटमेंट जी होती त्याच्याबरोबर हे फिगर्स मॅच होत आहेत का, नुकतेच प्रेझेंट केलेत. Whether accounting policies reflected in the comparative information are consistent with those in the current year. Accounting policies same आहेत ना. If any changes are there, तर मग बरोबर अकाउंटिंग आणि ऍडजस्टमेंट झालेलं आहे यावर्षी. तर यावर्षी काही पॉलिसी चेंज झाली तर बरोबर त्याचं अकाउंटिंग झालंय का. डाऊट ओव्हर एक्झिस्टन्स ऑफ मिसस्टेटमेंट. सो काही काही डाऊट आहे. सो perform additional audit procedures to obtain sufficient appropriate audit evidence to determine existence of material misstatement. SA 560 subsequent event also applies if auditor has audited the prior period financial statements. The prior period statements मध्ये काही mistake आहे, he has to always check it. इवन इफ करस्पॉन्डिंग फिगर जरी असतील तर त्याला चेक तर करायला लागेल की बरोबर प्रेझेंटेड आहे ना, ओपनिंग बॅलन्स बरोबर कॅरी फॉरवर्ड आहे ना, हे सगळं त्याला बघायलाच लागेल. ऍट द सेम टाइम जर लास्ट इयरचं ऑडिट पण त्यानेच केलंय आणि या वर्षीच्या ऑडिटमध्ये त्याला काही कळलं की मागच्या वर्षीच्या स्टेटमेंट्स मध्ये काही मिस्टेक होती, तर मग SA 560 सबसिक्वेंट इव्हेंटच्या अंडर ही हॅज टू मॉडिफाय हिज लास्ट इयर्स ऑडिट रिपोर्ट. इव्हेंट्स हॅपनिंग आफ्टर द बॅलन्स शीट डेट. त्याच्यामध्ये असं पण होतं की events that come to his notice after the auditor's report. So त्याच्या accordingly he has to amend his previous auditor's report also. Obtain written representation from management to reaffirm that the written representation it previously made with respect to the prior periods remains appropriate. So he can obtain written representation from management. As I told you, हा pointer add करतोच आपण written representation की जेव्हा एस्पेशली लास्ट इयरच्या स्टेटमेंट्स वगैरे कंपॅरेटिव्ह म्हणून दाखवले असतात, करस्पॉन्डिंग फिगर्स हे वगैरे, आणि ऑडिटरने मागच्या वर्षी पण सपोज ऑडिट केलं असेल तर ही विल टेल द मॅनेजमेंट की तुम्ही लास्ट इयर जे आम्हाला रिटर्न रिप्रेझेंटेशन दिलेलं अबाउट दिस स्टेटमेंट्स ते अजूनही स्टँड होते का, तुम्हाला काही नवीन इन्फॉर्मेशन मिळालंय जे तुम्हाला सांगायचंय. सो इथे एक लक्षात घे की 560 सबसिक्वेंट इव्हेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टँडर्ड. कधी कधी कसं असतं की सपोज मी या वर्षाचं ऑडिट केलं, ठीक आहे, मी ऑडिट रिपोर्ट वगैरे इश्यू केला, सो मला वाटलं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट इयर पण मीच ऑडिट करतोय. सो नेक्स्ट इयर ऑडिट करताना मला कळलं की मागच्या वर्षी काहीतरी गडबड होती. तर मग सबसिक्वेंट इव्हेंट सारखं मी ट्रीट करायचं की ओके, इव्हेंट्स हॅपनिंग आफ्टर बॅलन्स शीट डेट. सो इन्फॉर्मेशन विच कम्स टू मी आफ्टर द ऑडिटर्स रिपोर्ट. तर आय विल हॅव टू अमेंड माय प्रिव्हियस इयर्स ऑडिट रिपोर्ट. म्हणजे या वर्षाचा मी ऑडिट रिपोर्ट जो इश्यू केलाय, पुढच्या वर्षी मला जर कळलं काहीतरी लास्ट इयर मध्ये प्रॉब्लेम होता, आय कॅन रिवाइज माय ऑडिट रिपोर्ट इन द नेक्स्ट इयर ऑफ लास्ट इयर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1920चा मी ऑडिट रिपोर्ट इश्यू केला आणि 2021 मध्ये मला कळलं की काहीतरी गडबड आहे इन द प्रिव्हियस स्टेटमेंट्स. सो आय कॅन अमेंड द ऑडिट रिपोर्ट ऑफ 1920 using SA 560. ऑडिट रिपोर्टिंग, कंपॅरेटिव्ह फायनान्स स्टेटमेंट्स आणि करस्पॉन्डिंग. पहिलं करस्पॉन्डिंगचं बोलतो पण दॅट इज नॉट नॉर्मली व्हॉट वी सी. Audit opinion not to refer to corresponding figures. So opinion doesn't refer to last year's figures. Audit करताना तो बघेल वगैरे, चेक करेल, पण ओपिनियन त्याच्यावर देत नाही तो. Except auditor's report in the prior period financial statement was modified and the subject matter is still unresolved, modify current audit report also. So normally तो corresponding figures तो रिफरही करणार नाही. He will just report on the current year statements. But if there was a modification in the last year's statements, corresponding figures, and the modification stands today also, is unresolved, then he will modify current year audit report also by referring to the previous year audit, previous year statements. He can say की basis of modification किंवा basis of adverse report मध्ये तो सांगेल की असं असं आहे, लास्ट इयरचं अनरिझॉल्व्ड इश्यू अजूनही कंटिन्यू होतोय. Auditor obtains audit evidence with respect to existence of material misstatement in prior financial statements.
on which unmodified opinion was issued. Express qualified adverse opinion on current financial statements with respect to corresponding figures if misstatement has not been dealt with as required by applicable FRA. आता ह्याच्यामध्ये त्याने म्हटलंय की पहिलं काय होतं की लास्ट इयरचा ऑडिट रिपोर्ट मॉडिफाईड होता आणि मॉडिफिकेशन आजही स्टँड होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मे बी दे हॅड नॉट फॉलोड द स्टँडर्ड्स प्रॉपरली, तर त्याने लास्ट इयर मॉडिफाय केलेलं, आपणच केला किंवा आधीच्याने कोणी केलेलं, आणि यावर्षी पण त्याने अजून काही नीट केलं नाहीये. विल मॉडिफाय करंट इयर रिपोर्ट ऑल्सो. सेकंड पॉईंट त्यांनी काय म्हटलंय की जर लास्ट इयरचा ऑडिट रिपोर्ट अनमॉडिफाईड होता किंवा किंवा अनऑडिटेड होता, पण यावर्षी तुम्हाला कळतंय की प्रायर पिरियड मध्ये खूप मिसस्टेटमेंट्स होते लास्ट इयर मध्ये. सो ऍक्च्युअली लास्ट इयर मॉडिफाईड रिपोर्ट हॅड टू बी इश्यूड, पण इश्यू नव्हता केला किंवा अनऑडिटेड स्टेटमेंट्स आहेत पण त्याच्यामध्ये एरर्स आहेत. then he will have to express a qualified or adverse opinion in the current year. Because लास्ट इयरच्या स्टेटमेंट मध्ये एरर आहे जो आजही कंटिन्यू होतो आणि अजूनही तो अनरिझॉल्व बाय मॅनेजमेंट आहे. आणि if he had audited the last year statements, he can modify his previous report. Or if somebody else had audited the statement, he will tell that person की असं तुझ्या ह्याच्यात झालंय, please correct your audit report accordingly. So आपल्याला एक चान्स असतो to modify our report later also. Prior period financial statements audited by another auditor. हे एक राहिलंय. Comparative financial statements असेल, as I told you की 5 वर्षाच्या स्टेटमेंट्स किंवा 3 वर्षाच्या स्टेटमेंट्स प्रेझेंट केले, तर ही विल रिफर, म्हणजे स्पेशली द पर्पज इज डिफरंट ना, प्रॉस्पेक्टस आणि हे सगळे. तर ऑडिट ओपिनियन टू रिफर टू इच पिरियड, सगळ्या स्टेटमेंट्स बद्दल ऑडिट ओपिनियन द्यायचंय, फक्त एका वर्षाचं नाहीये. So audit opinion to refer to each period for which the statements are presented and on which opinion is expressed. So he has to give opinion on. If opinion on prior period financial statements expressed in the current period differs from the opinion expressed in the relevant period, give substantive reason for difference in other matter para. There can be chances की मागच्या वर्षाच्या स्टेटमेंटवर तुम्ही आता ओपिनियन देताय, त्याच्यावर आधी जेव्हा ऑडिट केलं सेपरेटली त्या वर्षी, तेव्हा ओपिनियन वेगळं होतं, तेव्हा मॉडिफाईड होतं, यू आर गिव्हिंग अ क्लीन रिपोर्ट, किंवा तेव्हा क्लीन होतं, यू आर गिव्हिंग अ मॉडिफाईड रिपोर्ट. तर मग मेन्शन द रिझन फॉर द डिफरन्स इन अदर मॅटर काय, की का तुमचं असं डिफरन्स होत आहे, किंवा इवन इफ यू हॅड ऑडिटेड, तर रिझन द्यायला लागेल की तेव्हा माझं ओपिनियन असं होतं आणि आता काय असं, इफ देर इज अ डिफरन्स. नॉर्मल डिफरन्स नसेल. प्रायर पिरियड फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑडिटेड बाय अनदर ऑडिटर. जर लास्ट इयरच्या स्टेटमेंट्स वेर ऑडिटेड बाय अदर ऑडिटर, तर अदर मॅटर पॅरामध्ये आपण लिहू ऑडिट रिपोर्ट टू ऑल्सो कंटेन अदर मॅटर पॅरा स्टेटिंग दॅट द फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ प्रायर पिरियड वर ऑडिटेड बाय predecessor auditor, other auditor, type of opinion expressed by him, reasons for modification if any, if modified असेल तर, date of that report. If prior period statements are unaudited, हे पण आपण other matter para मध्ये लिहूया की लास्ट इयर स्टेटमेंट unaudited होते. So that corresponding figures are unaudited, but this does not relieve the auditor from need to obtain sufficient appropriate audit evidence that opening balances do not contain misstatements that can potentially affect the current financial statements. If SA 510 apply होतो की तो तर आहेच, म्हणजे एनिवेज की करंट इयर्स ऑडिट करताना पण you always have to see की whether the balances have been carried forward correctly. ऑडिटेड असू दे नसू दे, तुमचा तो रिस्पॉन्सिबिलिटी आहे की यू हॅव टू सी की देर इज नो प्रॉब्लेम इन द ओपनिंग फिगर्स विच आर कॅरीड फॉरवर्ड. सो ऑडिटर जर आधीच्या वर्षाचा ऑडिटर कोणती वेगळा असेल, एस्पेशली in case of corresponding figures or comparatives, you have to put that in the other auditor para, other matter para. Unaudited असेल तरी पण you have to put that in the other matter para. But at the same time, ऑडिटरची रिस्पॉन्सिबिलिटी काही कमी होत नाही. He has to see to the current year statements are not misstated because of any errors in the amounts of the last year. So इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काय की करस्पॉन्डिंग फिगर्स ऑडिट रिपोर्टिंग कसं आहे, याच्यातलं ऑडिट रिपोर्टिंग मला पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऑडिट रिपोर्टिंग करस्पॉन्डिंग फिगर्स, की करस्पॉन्डिंग फिगर्स म्हणजे नॉर्मली आपण जे काल मी तुम्हाला दाखवलं तेच आहे की ही विल ऑब्विसली गिव्ह ओपिनियन ऑन द करंट इयर, लास्ट इयरच्या देणार नाही, अनलेस
लास्ट इयरच्या स्टेटमेंट्स मध्ये मॉडिफिकेशन आहे आणि आजही ते मॉडिफिकेशन करंट इयर मध्येही अनरिझॉल्व्ड आहे. देन ही विल मॉडिफाय बिकॉज ऑफ मॉडिफिकेशन इन द लास्ट इयर. विल रिफर टू द प्रिव्हियस इयर ऑल्सो की असं असल्यामुळे वी आर मॉडिफाईंग. सेकंड केस मध्ये लास्ट इयरचा ऑडिट रिपोर्ट मॉडिफाईड नव्हता और अनऑडिटेड होता. पण या वर्षी त्याला कळलं की देयर आर लॉट ऑफ मिसस्टेटमेंट्स इन द प्रिव्हियस इयर पिरियड्स which are still unresolved by management, then he can modify his report accordingly. Comparatives मध्ये 5 वर्ष 3 वर्ष स्टेटमेंट्स प्रेझेंट एकत्र केले. The auditor's opinion will refer to each of them. He will express opinion on each of them. Also, if his opinion differs from the opinion which was given on them earlier, फॉर एक्झाम्पल लास्ट इयरच्या स्टेटमेंटवर काही वेगळं मॉडिफाईड रिपोर्ट होता आणि आता हा क्लीन रिपोर्ट देतोय किंवा तेव्हा क्लीन होता आता मॉडिफाईड देतोय, तर ही हॅज टू गिव्ह द रिझन फॉर द डिफरन्स इन द अदर मॅटर पॅरा. प्रायर पिरियड स्टेटमेंट्स जर दुसऱ्या ऑडिटरने ऑडिट केलेत, ही हॅज टू गिव्ह दॅट इन अदर मॅटर पॅरा. ऑल्सो अनऑडिट असेल तरी पण अदर मॅटर पॅरा. ऍट द सेम टाइम SA 510 तर आहेच ऍप्लिकेबल. ओपनिंग बॅलन्सेसचा जो स्टँडर्ड आहे तो ऍप्लिकेबल आहे. ही हॅज टू ऑलवेज चेक इन द करंट इयर whether the opening balances are right. ऍट द सेम टाइम इकडे एक लक्षात घ्या की SA 560 अप्लाय होतो ह्याच्यात पण. कारण कसं असतं, ऍज आय टोल्ड यू की ऍज अ ऑडिटर हा एक जबरदस्त स्टँडर्ड आहे आपल्यासाठी. करेक्ट अवर मिस्टेक्स. नॉर्मली ऑडिटर ह्याच्यासाठी वापरतात ते की सपोज मी एक चुकीचं ओपिनियन दिलेलं आणि नेक्स्ट इयर मला कळलं की अरे मी चुकीचं ओपिनियन दिलं, तर 560 थ्रू आय कॅन अमेंड माय अर्लियर ऑडिट रिपोर्ट. दॅट इज ऍक्च्युली हे आहे, ते रेक्टिफिकेशन साठी दिलंय. सो इफ आय एम द ओनली ऑडिटर, लास्ट इयरचं मीच केलं, या वर्षीचंही मीच करतोय आणि मला या वर्षी कळलं की मागच्या वर्षी काही चुकीचं ओपिनियन होतं किंवा काही इन्फॉर्मेशन मला नव्हतं जे या वर्षी मिळालं, दॅट कॅन अमेंड द रिपोर्ट अंडर 560 अँड टेल द मॅनेजमेंट टू इश्यू इट टू द रिक्वायर्ड पीपल. ऍट द सेम टाइम जर मी ऑडिट करतो या वर्षाचं आणि मागच्या वर्षीचं कोणतरी वेगळ्याने केलं आणि मागच्या वर्षाच्या स्टेटमेंट्सवर ऑडिट रिपोर्ट एकदम अनक्वालिफाईड होतं, पण आता मी करतो तर मला कळतं की देर इज लॉट ऑफ मिसस्टेटमेंट्स इन द लास्ट इयर स्टेटमेंट्स. So I will tell the predecessor auditor, जो आधीच ऑडिटर आहे, I will communicate to him की असं मला काय इन्फॉर्मेशन मिळाले, तर प्लीज इश्यू अ फ्रेश रिपोर्ट, प्लीज करेक्ट युअर ऑडिट रिपोर्ट. तो तेही करेल. सो वी कॅन हेल्प अवर फ्रॅटर्निटी ऑल्सो. 560 is used to correct your mistakes also. You can read it. So हे लक्षात घे, सगळ्यात महत्वाचं इथे एक कळत नाही, करस्पॉन्डिंग आणि कंपॅरेटिव्ह मध्ये फरक आहे. करस्पॉन्डिंग म्हणजे जे मी काल दाखवलं ते करंट इयर लास्ट इयर, दॅट इज करस्पॉन्डिंग. सो हे जस्ट दिलंय जस्ट टू कम्पेअर आणि ऑडिटर डझंट रिपोर्ट ऑन दॅट. कंपॅरेटिव्ह म्हणजे 5 वर्ष 3 वर्ष स्टेटमेंट एकत्र प्रेझेंट केले. जसं IPO वगैरे जेव्हा येतो, प्रॉस्पेक्टस इश्यू होतं किंवा बँकला अप्लाय करतोय लोन, तेव्हा करत किंवा काही वेगळ्या रिझन्ससाठी त्यांनी असं प्रेझेंट केलंय, इन्व्हेस्टर्स समोर प्रेझेंट करण्यासाठी वगैरे असं त्यांनी केलंय. तर आणि त्याच्यावर ऑडिट रिपोर्ट द्यायचा आहे. तर ही हॅज टू रिपोर्ट ऑन ऑल द इयर्स. दॅट इज कंपॅरेटिव्ह. पण बेसिकली ओव्हरऑल दोघांना कंपॅरेटिव्हच म्हणतात, बिकॉज स्टँडर्डचं नावच आहे कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन. त्यामध्ये करस्पॉन्डिंग फिगर्स आणि कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट्स असं म्हणतात. बेसिकली बोथ आर कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन, बोथ आर यूज टू कम्पेअर. आता फॉर एक्झाम्पल IPOच्या केसमध्ये नवीन जेव्हा पब्लिक ऑफर येते, तर तेव्हा 5 वर्षाच्या स्टेटमेंट्स 5 वर्षाच्या फिगर्स दाखवतात. 5 वर्षाची बॅलन्स शीट, 5 वर्षाचं P&L असं प्रेझेंट होतं, म्हणजे एका कॉलम वाईज प्रेझेंट होतं. फॉर एक्झाम्पल आता 2020 31 मार्च 2020 आहे, तर 31 मार्च 19, 31 मार्च 18, 31 मार्च 17, 31 मार्च 16 असं 5 वर्षाचं प्रेझेंट होईल. ह्याच्याने काय होतं की इन्व्हेस्टर्सला कळतं की इयर ऑन इयर कसं वाढत गेलंय, की 2016 मध्ये किती होतं, 2020 मध्ये किती, काय रेटने वाढत चाललंय. सो हे सगळं त्यांना माहिती पाहिजे. नॉर्मली 5 years आर प्रेझेंट.
बँकच्या केसमध्ये बँककडून लोन देणार 3 इयर्स वगैरे ते काय असं. प्लीज रीड इट.
Okay, so 700 series is done. मग काल आपण एक हे बघितलेलं, काल आठवतंय की ऑडिट मॅटर मध्ये एक टाटा मोटर्सच्या केसमध्ये वी हॅड सीन अबाउट इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट्स बद्दल काहीतरी त्यांनी टाकलेलं, की मॅनेजमेंटचं एस्टिमेट त्याने वापरलंय टू कॅल्क्युलेट इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट. आणि मग त्याने हेही तिकडे दिलेलं की इट इज अ की ऑडिट मॅटर आणि हाऊ वी रिझॉल्व इट. वी ट्राय टू फिगर आउट की बरोबर कॅल्क्युलेशन आहे का, बट स्टील देर इज सम एस्टिमेशन अनसर्टनिटी. सो हा स्टँडर्ड त्याच्याबद्दल आहे की एस्पेशली जेव्हा अकाउंटिंग मध्ये एस्टिमेट्स आहेत, इन्क्लुडिंग फेअर व्हॅल्यू अकाउंटिंग एस्टिमेट्स. फेअर व्हॅल्यू म्हणजे आपण आता ऑलरेडी आपण बिझनेस कॉम्बिनेशन किंवा कन्सॉलिडेशन वगैरे आपण केलं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट्स किंवा होल्डिंग इन्व्हेस्टमेंट्स, नॉर्मल इन्व्हेस्टमेंट्स ऍट फेअर व्हॅल्यू किंवा बिझनेस कॉम्बिनेशनचं अकाउंटिंग, हे सगळं बरोबर केलंय का हे सगळं बघायला लागतं. जिकडे जिकडे एस्टिमेशन आहे तिकडे ऑडिटर विल हॅव टू सी की हे एस्टिमेट बरोबर आहे. आणि मॅनेजमेंटने एस्टिमेशन अनसर्टनिटी सगळ्यात लो ठेवायचा प्रयत्न केलाय. म्हणजे व्हॉट एव्हर दे हॅव कम अप विथ, दे हॅव यूज द राईट मेथड्स टू एस्टिमेट द फिगर्स. तर असंच रॅन्डम एस्टिमेशन केलंय. सो जिकडे जिकडे एस्टिमेशन आहे, ही हॅज टू सी टू इट की द एस्टिमेशन्स आर फेअर आणि मॅनेजमेंटचे मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग द एस्टिमेट्स आर ऑल्सो करेक्ट. तुम्ही एम्पेअरमेंट ऑफ ऍसेट म्हणताय, डेप्रिसिएशन म्हणताय किंवा प्रोव्हिजन क्रिएट करताय किंवा काही तुमचे वॉरंटी ऑब्लिगेशन्स आहेत, इन्व्हेंटरीचं इम्पेअरमेंट आहे, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आहेत, काही शेअर बेस्ड पेमेंट्स तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही कोणाला शेअर इश्यू केलेत अगेन्स्ट परचेस ऑफ मशीन ऑर समथिंग, त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही बरोबर केलंय का. ऍसेट्स हेल्ड फॉर डिस्पोजल, तुम्ही ऍसेट्स काय डिस्पोज करणार आहात, दे आर कॅरीड ॲट राईट अमाऊंट्स. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलंय, दे आर कॅरीड ॲट राईट अमाऊंट्स. बिझनेस कॉम्बिनेशन मध्ये जे ऍसेट्स आपण अक्वायर करतो, दोज आर व्हॅल्यूड ॲट फेअर अमाऊंट्स. सो हे सगळं आपल्याला ऑडिटरला बघायला लागतं. सो इथे ऑडिटिंग अकाउंटिंग एस्टिमेट्स including fair value accounting estimates and related disclosures. Fair value accounting estimates is basically investments which are carried at fair value. Objectives of auditor to obtain SAAE, whether the accounting estimates, including fair value accounting estimates, are reasonable and the related disclosures in the statements are adequate. So disclosures notes मध्ये वगैरे त्याने बरोबर एक्सप्लेन केलेलं आहे. Whenever they are using estimates, the notes मध्ये information द्यायला लागतं. Management's responsibility. Plus, auditor in his report can also show it as a key audit matter, and also he can say ki, there is always a estimation uncertainty. Meaning and nature of accounting estimates. Accounting estimate basically त्याने दिलाय की an approximation of a monetary amount in the absence of a precise means of measurement. So आपल्याकडे काय precise means of measurement नाहीये, तो estimate करायला. This term is used for an amount measured at fair value where there is estimation uncertainty. So it is also used to measure an amount at fair value. त्याची correct value काढण्यासाठी we have to use it, especially when there is a uncertainty. Estimation मध्ये there is always some uncertainty. आता estimate होणार नाही त्याला. आता त्याला estimate म्हणणारच नाही आपण. Estimation uncertainty is basically the susceptibility of an accounting estimate and related disclosures to an inherent risk of precision its measurement. Uncertainty is that there can be something wrong with the estimate. Estimate can always go wrong. There is always that inherent risk. But we have to keep it to the lowest. Example of accounting estimates can be provision for bad debts, inventory loss. आता इन्व्हेंटरी लॉस म्हणजेच इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट्स पण घेऊ शकतो, प्रॉपर्टी इक्विपमेंटचं इम्पेअरमेंट, वॉरंटी ऑब्लिगेशन्स की कस्टमरचे क्लेम्स वगैरे आहेत,
तुम्ही वॉरंटी मध्ये विकलंय, कस्टमरचे क्लेम येऊ शकतात, तर त्याचा एस्टिमेट काय वगैरे. डेप्रिसिएशन, प्रोव्हिजन अगेन्स्ट कॅरिंग अमाउंट ऑफ ऍसेट्स, इन्व्हेस्टमेंट्स एक्सेट्रा. काही व्हॅल्यू कमी झाली आहे, तुम्ही इम्पेअरमेंट रेकॉर्ड केलंय इन्व्हेस्टमेंट्स मध्ये किंवा प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट मध्ये. फेअर व्हॅल्यू अकाउंटिंग एस्टिमेट्स हे नॉर्मल अकाउंटिंग एस्टिमेट होते. आता फेअर व्हॅल्यू मध्ये शेअर बेस्ड पेमेंट, तुम्ही शेअर इश्यू केलेत अगेन्स्ट परचेस ऑफ मशीन. त्याच्यानंतर ऍसेट्स हेल्ड फॉर डिस्पोजल, युअर हेल्ड ऍसेट्स हेल्ड फॉर सेल. फायनान्स इन्स्ट्रुमेंट्स आपण बघितलं, फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस, इन्व्हेस्टमेंट हेल्ड ॲट फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस. आणि ऍसेट्स अक्वायर्ड इन बिझनेस कॉम्बिनेशन, इकडे सगळीकडे फेअर व्हॅल्यू अकाउंटिंग एस्टिमेट्स. आपण ऍसेट्स जेव्हा आपण रेकॉर्ड करतो इन अमाल्गमेशन और absorption, that is covered. Auditor's duties, obviously, पहिलं तर he has to obtain understanding की एस्टिमेशनची गरज होती का, आणि मग होती तर मग हाऊ डज मॅनेजमेंट आयडेंटिफाय की ओके या अमाऊंट आपल्याला एस्टिमेट करायचे, ते मॅनेजमेंटचा काय प्रोसेस आहे, मग काय मेथड वापरतात, कंट्रोल्स काय आहेत त्याच्यावर, मग एक्सपर्ट वापरतात ते कोणी, का मॅनेजमेंट स्वतःच करतात. प्लस या वर्षी जे एस्टिमेशनचे मेथड आहेत तेच नेक्स्ट इयर वापरतात का, चेंज आहे त्याच्यामध्ये. मग अनसर्टनिटी किती आहे याच्यामध्ये. ऍट द सेम टाइम लास्ट इयरचा जो एस्टिमेट आहे या वर्षी बरोबर ठरलाय का, ऑल दॅट. सो रिस्क असेसमेंट प्रोसिजर्स अँड रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मध्ये ऑब्टेन अन अंडरस्टँडिंग ऑफ रिक्वायरमेंट्स ऑफ ऍप्लिकेबल एफआरएफ. सो ऍप्लिकेबल एफआरएफ काय म्हणते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ऍसेट्स अक्वायर्ड इन बिझनेस कॉम्बिनेशन, तर बिझनेस कॉम्बिनेशन जो स्टँडर्ड आहे तो ऍप्लिकेबल होईल. तर त्याच्यामध्ये त्याने कसं म्हटलंय तर ते आपल्याला बघायला लागेल. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचं स्टँडर्ड आहे, कसं व्हॅल्यू करायचंय. शेअर बेस्ड पेमेंटचा स्टँडर्ड आहे, तर कसं त्याने काय स्टँडर्ड मध्ये काय म्हटलंय ते बघायला लागेल. किंवा इम्पेअरमेंटचा स्टँडर्ड आहे, तर इम्पेअरमेंट स्टँडर्ड मध्ये काय म्हटलंय ते सगळं बघायला लागेल. ऑब्टेन अंडरस्टँडिंग ऑफ द ऍप्लिकेबल एफआरएफ, हाऊ मॅनेजमेंट आयडेंटिफाईज ट्रान्झॅक्शन्स, इव्हेंट्स अँड कंडिशन्स दॅट गिव्ह राईज टू नीड फॉर अकाउंटिंग एस्टिमेट. मॅनेजमेंट कसं आयडेंटिफाय करतं की ओके इथे एस्टिमेटची गरज आहे. Estimation making process adopted by management and data on which they are based. What is the process they follow and what is the data they use? My estimation making process मध्ये methods model used in making estimates. There is always some method. Relevant controls surrounding that. So only few people are able to do the estimates. Outsider cannot tamper the data. Use of management experts, sometimes they can use an expert for that. Changes in the methods from prior period along with the reasons. If they have changed the methods of estimation last year ला जे होते in this year, तर मग especially the depreciation मेथड वगैरे चेंज केला असेल किंवा इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन वगैरे काय चेंज केलं असेल, तर they have to see whether the method has been changed. Assessment of effect of estimation uncertainty. So you see how uncertainties are resolved. आणि मॅनेजमेंटच्या प्रोसेसमध्येच ते हाऊ दे ट्राय टू कीप द अनसर्टनिटी एट द लोएस्ट. रिव्ह्यू ऑफ आउटकम ऑफ अकाउंटिंग एस्टिमेट्स ऑफ प्रायर पिरियड. लास्ट इयर किंवा त्याच्या आधीच्या वर्षाचे जे एस्टिमेट्स होते ते खरे ठरले का, की हाऊ क्लोज दे वेर द एस्टिमेट्स राईट, इट वॉज टोटली ऑफ टार्गेट. Responses to assessed risks. So based on risk assessment procedures and activities, based on assessed risk of material misstatement, auditor should determine whether management has appropriately applied the applicable financial reporting methods. बरोबर standards वापरलेत का, whether the methods are appropriate and have been applied consistently. Methods same चांगले वापरले, good methods are used, or expert लाच वापरले आणि consistently वापरले का. General responses काय to assess risk. Determine whether events occurring up to date of auditor's report provide audit evidence regarding the accounting estimate. So, जे काही events appearing आहेत, they are providing evidence regarding estimate. Test how management made the accounting estimate and data on which it is based. Testing करून तुम्ही पण थोडं estimation करून बघा. Test the operating effectiveness of the controls. Controls check करा surrounding the estimates, internal controls. Develop a point estimate or range or to evaluate management's point estimate. तुम्ही पण एक estimate काढा, right? एक तुम्ही पण एक रेंज काढा एस्टिमेशनचं की या रेंज मध्ये येते फिगर, त्याला पॉइंट एस्टिमेट किंवा रेंज म्हणतात. तुम्ही पण एक एस्टिमेशन काढून बघा जस्ट टू चेक की मॅनेजमेंटचं एस्टिमेशन इज विदिन दॅट रेंज. स्पेसिफिक रिस्पॉन्सेस टू सिग्निफिकंट एस्टिमेशन अनसर्टनिटीज.
तर काही फिगर्स मध्ये देयर इज जेन्युइन एस्टिमेशन अनसर्टनिटी, जसं की आता काल आपण बघितलं की इन्व्हेंटरी नाही, प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंटचं इम्पेअरमेंट होतं. सो इव्हॅल्युएट द फॉलोइंग, हाऊ मॅनेजमेंट हॅज कन्सिडर्ड अल्टरनेटिव्ह अझम्पशन्स और आउटकम्स. सो आता अशा केसमध्ये जिकडे व्हेरी हाय अनसर्टनिटी आहे, तर ऑडिटर विल हॅव टू सी की कसं मॅनेजमेंटने काही अझम्पशन्स वापरलेत किंवा दुसरे फिगर्स त्याने का नाही घेतलेत, हेच हेच का घेतलंय. सो अल्टरनेटिव्ह आउटकम्स त्याने का नाही चूज केले, हेच का चूज केले, हाच एवढंच का त्याने इम्पेअर केलंय. Why have they come up with that figure of 1,400 crores? Why not some other figure? How management has addressed estimation uncertainty in making the account estimate? So how they have kept the uncertainty low? What method they have used? What conclusions they have come to? Whether the significant assumptions used by management are reasonable. So management ने जे काही estimation मध्ये जे assumptions घेतले ते बरोबर आहेत का? Management's intent to carry out specific courses of action and its ability to do so. So management is trying to reduce the uncertainty at the lowest. So management is trying to keep the estimation uncertainty at the lowest. त्यासाठी त्या मॅनेजमेंटने काय ऍक्शन घेतली आहे? म्हणजे have they appointed an expert for that, or have they checked it again and again? If in auditor's judgment management has not adequately addressed the effects of estimation uncertainty, तर मॅनेजमेंटने काही नाही केलं, मॅनेजमेंट असंच रॅन्डम एस्टिमेशन केले, then auditor shall develop a range with which to evaluate the reasonableness of account estimate. तर मॅनेजमेंट ऑडिटर स्वतः एक एस्टिमेट काढेल and then he might tell the management की प्लीज तुम्ही तुमची रेंज जरा चुकीची वाटते, बघा तुम्ही परत रिव्हॅल्यू करून बघा. And if still there is a major uncertainty and auditor is not able to conclude यांची estimation काहीतरी random आहे, then he will have to modify the report. पण estimation cannot be random. एक रेंज मध्ये पाहिजे, त्यामुळे काही पण नाही घेऊ शकत. So for example, assets acquired with business combination, they have to be as per that standard only. आणि एकदम रॅन्डम तुम्ही काही पण व्हॅल्यूला घेऊ नाही शकत. इट हॅज टू बी सम फेअर व्हॅल्यू, बरोबर व्हॅल्यूला आलं पाहिजे. सो ऑडिटर विल हॅव टू सी टू इट की बरोबर व्हॅल्यूड आहे का, आणि अकॉर्डिंगली इफ नॉट देन ही विल टेल द मॅनेजमेंट की माझ्या मते तरी असं नाही, ही फिगर तर ही पाहिजे. जसं काल फॉर एक्झाम्पल इम्पेअरमेंटच्या केसमध्ये जर ऑडिटर कन्क्लूड्स दॅट इम्पेअरमेंट 400 करोडचं पाहिजे, तुम्ही 1400 करोड घेतले, ही विल टेल द मॅनेजमेंट की परत चेक करा. मॅनेजमेंट डझंट चेंज इट, देन ही विल मॉडिफाय. एकदम रॅन्डम रेंजच्या बाहेर नसलं पाहिजे, त्याच रेंजमध्ये असलं पाहिजे. यू कॅन रीड इट.
ओके, आता माझ्याकडे ना SBI कार्ड्स म्हणून एक कंपनी आहे. SBI कार्ड्स, दॅट इज लिस्टेड कंपनी, क्रेडिट कार्ड कंपनी, द ओनली क्रेडिट कार्ड लिस्टेड कंपनी इन इंडिया. तो त्यांच्या नोट्स मध्ये बघा, मी जस्ट त्याचे फायनान्शियल स्टेटमेंटच्या नोट्स मध्ये त्याने दिलेलं आहे. बेसिस ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये यूज ऑफ एस्टिमेट्स दिलेले. की the preparation of statements in conformity with the financial reporting framework applicable to the company requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities, disclosure of assets liabilities as at the date of financial statements, and reported amounts of revenues and expenses during the reporting period. Examples of such estimates include provision for doubtful debts, estimated useful life of tangible asset, depreciation. Actual results may differ from estimates used in preparing the accompanying financial statements. Any changes in estimates recognized prospectively. Refer note 4.16 for critical estimates and judgments applied in preparation of financial statements. मग त्यांना इकडे एस्टिमेशन ऑफ अनसर्टनिटीज रिलेटिंग टू ग्लोबल हेल्थ पॅन्डेमिक पण दिलेलं आहे. सो 4.16 मध्ये आपण चेक करू काय म्हटलंय त्याने. This is the disclosures we are talking about. Related disclosures of accounting estimates. So इथे दिलंय की critical accounting judgments and key sources of estimation uncertainty. Revenue recognition मध्ये दिलंय की application of various accounting principles in Ind AS 115 related to measurement and recognition of revenue expenses requires us to make judgments and estimates. Specifically, complex arrangements with non-standard terms and conditions may require significant contract interpretation to determine the appropriate accounting. We consider various factors in estimating transaction volumes and estimated marketing activities, target fulfillment, expected behavioral life of card, etc. So revenue recognition बद्दल they have to do an estimation आहे त्यांचं. याच्यामध्येच त्याने सांगितलं की business development incentive, estimation of business development incentive relies on forecast of payments volume, card issuance. Basically त्यांच्या salesman ला business development is basically sales. So business development incentive त्यांना provision create करायला लागते. So that depends on the sales of cards. किती सेल होतो यावर्षी त्याच्यावर आहे. कार्ड लाईफ, कार्डचं लाईफ जे आहे, कार्ड जे इश्यू करतात त्याचं लाईफ पण त्यांना एस्टिमेट करायला लागतं की ऑब्झर्व लाईफ सायकल, कस्टमरचं बिहेवियर कसं आहे. Differences between actual results and our estimates are adjusted in the period of actual performance. So नंतर ते adjustment करतात. Management is required to assess the probability of loss and amount of such loss with respect to legal proceedings, if any, in preparation of financial statements. So काही customers are not happy that they sue the company also. हे सगळं पण त्यांना बघायला. Property plant equipment also त्याने म्हटलंय the estimated useful life of property plant equipment at the end of reporting period हे पण आम्हाला estimate करायला लागतं. The lives are based on historical experience with similar assets as well as anticipation of future events which may impact their life, such as change in technology. Technology change झाल्यामुळे कधी-कधी impact होऊ शकतो. मग impairment of financial assets मध्ये number of significant judgments are also required for applying accounting requirements for measuring ECL. So ECL is something that they use. त्यांचं टर्मिनॉलॉजी असणार, त्यांचं मॉडेल आहे काहीतरी ते कार्ड कंपनीचं. सो सो हे सगळं फायनान्शियल ऍसेट्स म्हणजे या केसमध्ये कार्ड कंपनीच्या केसमध्ये द रिसिवेबल्स, दॅट इज देअर. कारण कार्ड कंपनी बेसिकली इज लाईक दे गिव्ह ऍडव्हान्सेस. जेव्हा कोणी क्रेडिट कार्ड स्वाईप करतं, इट इज लाईक अ शॉर्ट टर्म लोन. दॅट इज द. त्यांचे पण एनपीए वगैरे होऊ शकतात, नॉन परफॉर्मिंग ऍसेट. सम पीपल डोंट पे और सम पीपल बिकम बँकरप्ट और आर ॲब्स्कॉन्डिंग. तर त्यासाठी पण त्यांना डिफायनिंग डिफॉल्ट कोण करणार आहे, मग कुठे क्रेडिट रिस्क आहे वगैरे सगळं त्यांना मेजर करायला लागतं. मग फेअर व्हॅल्यू मेजरमेंट्स अँड व्हॅल्युएशन प्रोसेसेस.
So in estimating the fair value of asset or liability, company uses market observable data to the extent it is available. त्यांचं मार्केटच्या बेसिसवर ते व्हॅल्यू करतात ऍसेट आणि लायबिलिटीज. त्यांचे वेगवेगळे मेथड्स आहेत. सो इट्स अ क्रेडिट कार्ड कंपनी, सो दे नो हाऊ टू व्हॅल्यू. मग रिवॉर्ड पॉइंट्स वगैरे, क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स असतात, लॉयल्टी पॉइंट्स वगैरे, त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचंय. मग एंड ऑफ द इयर किती रिवॉर्ड पॉइंट्स आपण इश्यू करणार आहोत. डिफाईन्ड बेनिफिट प्लॅन, ग्रॅच्युटी एम्प्लॉईज साठी, लीज पण त्याच्यामध्ये येतं. सो अशा काही त्याने इकडे दिले. अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे असं कंपनीच्या बेसिसवर आहे, डिपेंड्स. प्रत्येक कंपनीचा बिझनेस वेगळा आहे, सो त्याप्रमाणे त्यांचं ते एस्टिमेशन होईल. ऍट द सेम टाइम हे दिस इज कमिंग अंडर डिस्क्लोजर, हे मॅनेजमेंटच्या डिस्क्लोजर मध्ये येते. आता ऑडिटर काय म्हणतो बघूया. हे तर मॅनेजमेंटचं झालं ना, नोट्स म्हणजे मॅनेजमेंट बनवते. आता ऑडिटर काय म्हणतो बघूया. सो बेसिकली एस्टिमेशन इज पार्ट अँड पार्सल ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट, हे लक्षात ठेवा. ते पण थोडं एस्टिमेशन आहेच. प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट सारख्या आयटम मध्ये पण एस्टिमेशन आहे, डेप्रिसिएशन वगैरे. यू एस्टिमेट द युजफुल लाईफ ऑफ द ऍसेट्स. यू कॅन रिवाइज द ऍसेट्स लाईफ ऑल्सो, आपण बघितलेलं. आणि हे जे दिलंय दीज आर करस्पॉन्डिंग फिगर्स. हे जे आहेत ते सगळे करस्पॉन्डिंग फिगर, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात त्याला करस्पॉन्डिंग फिगर म्हणतात. ओव्हरऑल इट्स कॉल्ड कंपॅरेटिव्ह इन्फॉर्मेशन ओनली. सो आता हे अगेन काय आपलं ऑडिट रिपोर्ट आहे. याच्यामध्ये परत त्याने की ऑडिट मॅटर मध्ये म्हटलं असेलच. शुअर हा एसबीआय कार्डचा ऑडिट रिपोर्ट आहे. Actually, if you want to get a better understanding, you start reading annual reports. It will help you a lot. So जबरदस्त नॉलेज येईल. एकतर कंपनीचं पण नॉलेज येईल आणि यू विल गेट नॉलेज अबाउट हाऊ ऍक्च्युअल प्रॅक्टिकली थिंग्स हॅपन. अॅन्युअल रिपोर्ट वाचलेस ना, सगळं वाचायची गरज नाही, जस्ट स्क्रोल, जे जे इंटरेस्टिंग वाटतं ते वाच. इट विल हेल्प यू अ लॉट. ऍक्च्युली माझ्या फ्री टाइम मध्ये आय रीड अॅन्युअल रिपोर्ट्स. दॅट इज सम माझा फ्री टाइम असा जातो. सो इंडिपेंडंट ऑडिटर्स रिपोर्ट, याच्यामध्ये की ऑडिट मॅटर्स त्याने दिले. पहिलंच आहे accuracy of recognition, measurement, presentation and disclosure of impairment of financial assets. Financial assets म्हणजे basically receivables for a credit card company. Expected credit loss in view of adoption of Ind AS 109 financial instrument. So in accordance with Ind AS 109, Ind AS 109 is financial instruments. The company applies expected credit losses. ECL is expected credit losses model for measurement and recognition of impairment loss on the financial assets measured at amortized cost. त्यांचे पण लॉसेस बऱ्यापैकी होतात. So they have to show the impairment. For recognition of impairment loss on loan to customers, credit card जेव्हा स्वाईप करतो, it's a loan. Where no significant increase in credit risk has been observed, such assets are classified in stage 1. Loans that are considered to have significant increase in credit risk are considered in stage 2. And those which in default or for which there is an objective evidence of impairment are considered in stage 3. हे कंपनीचं क्लासिफिकेशन, एस्पेशली एनबीएफसी किंवा अशा कंपन्या ज्या असतात क्रेडिट कार्ड वगैरे, हे लोक फायनान्स कंपनीज असतात, ते असं करतात. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. स्टेज 1 म्हणजे जिकडे काही प्रॉब्लेम नाही. स्टेज 2 म्हणजे थोडंसं क्रेडिट रिस्क आहे. स्टेज 3 म्हणजे इथे डिफॉल्ट होणार आहे. क्रेडिट रिस्क इज मेजर्ड युझिंग प्रोबॅबिलिटी ऑफ डिफॉल्ट, पीडी, एक्सपोजर ऑफ डिफॉल्ट. हे सगळे मॉडेल्स आहेत, मेथड यूज केले टू व्हॅल्यू द अनसर्टनिटी आणि व्हॅल्यू द एस्टिमेट. फर्दर फॉर कॉर्पोरेट पोर्टफोलिओ, कॉर्पोरेट पोर्टफोलिओ म्हणजे कंपनीचा जो पोर्टफोलिओ आहे ऑफ ऍसेट्स, company's credit risk function also segregates loans with specific characteristics based on trigger events identified using sufficient and credible information available from internal sources supplemented by external data. Impairment allowance for these exposures are reviewed and accounted on case to case basis. बेसिकली दे हॅव अ सिस्टम इन प्ले की त्यांना जर वाटलं की आता रिस्क होणार आहे, जसं की आता फॉर एक्झाम्पल आता कोविड लॉकडाऊन झालं, तर पीपल विल डिफॉल्ट, तर लोकांचे जॉब गेले वगैरे, तर ते इमिजिएटली ते
इम्पेअरमेंट वाढवतात किंवा ते प्रोव्हिजन क्रिएट करतात ऑफ लॉर लॉसेस. तसं आता सगळ्या एनबीएफसीजने वगैरे किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज किंवा बँक्सने लगेच त्यांचे प्रोव्हिजन्स वाढवले, कारण त्यांना माहिती आहे की आता लोक डिफॉल्ट करणार आहेत. कारण लोकांचे जॉब नाहीये. हाऊ आर दे सपोज टू पे? तर त्यांचे काय काय दे आर ऑब्झर्वंट अबाउट द कंडिशन्स इन द मार्केट आणि अकॉर्डिंगली दे क्रिएट प्रोव्हिजन्स फॉर द सेम. Considering the degree of estimation involved in the model and computation of impairment loss allowance, along with the significance of the amount and its impact on the financial statements of the company, this area has to be considered as a key audit matter. And how did they resolve it? Principal audit procedures. Our audit procedures relating to the allowance for credit losses included the following, among others: compliance of company's accounting policy in relation with impairment allowance. Basically, India's ones follow केला. We evaluated the appropriateness of the ECL model. हा मॉडेल बरोबर आहे का हे त्याने इव्हॅल्युएट केलं. मग पोर्टफोलिओ कॅटेगरायझेशन स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 हे बरोबर आहे का? मग इन केस ऑफ स्पेसिफिक प्रोव्हिजन अगेन्स्ट कॉर्पोरेट ऍडव्हान्सेस, the relevance of trigger events and amount of additional provision was reviewed on case to case basis. कॉर्पोरेट पोर्टफोलिओ इथे ते म्हणतात म्हणजे बेसिकली कंपनीज त्यांचे क्लायंट्स असतील. सो त्याच्याबद्दल त्यांनी कसे प्रोव्हिजन क्रिएट केलंय, स्पेशली सपोज दे आर इश्युइंग कार्ड्स टू कंपनीज अँड इट्स एम्प्लॉईज, दॅट इज अ कॉर्पोरेट पोर्टफोलिओ. तो तशा वेळी तुम्ही काय केलंय, तसं त्याच्या अगेन्स्ट कसं प्रोव्हिजन क्रिएट केलं. डिस्क्लोजर इन रिलेशन टू एस्टिमेट क्रेडिट लॉसेस हॅव बीन ऑडिटेड अँड प्रेझेंटेड इन स्टेटमेंट्स. हे आपण आता नोट्स बघितले ते डिस्क्लोजर्स पण बरोबर त्यांनी प्रेझेंट केले. सो मग हे सगळं एस्टिमेशन अनसर्टनिटीज मोस्टली की ऑडिट मॅटर्स मध्ये हेच सगळं येणार. इथे पण तेच आहे बेसिकली. Management overlay on ECL model due to COVID. The government of India has mandated a nationwide lockdown to enforce social distancing and slow the spread of COVID in the country. These restrictions are expected to cause large-scale disruptions in the consumer spending. So people won't be spending, and sector-specific disruption areas like travel and tourism, hospitality, aviation, etc. The current model, the current ECL model does not cater to future economic deterioration expected due to COVID fallout and is not forward-looking as it is based on past historical data. Accordingly, in anticipation of the expected economic fallout, the company projected peak stage level deterioration and has devised overlays on the ECL model to bring provision more in line with expected impact of the macroeconomic situation relevant to the company's customers and business. त्यांनी म्हटलंय की ECL मॉडेल तर आपण वापरतो, पण कोविडमुळे ते ECL प्रोव्हिजन्स विल बी लेस, सो वी हॅव टू क्रिएट मोर प्रोव्हिजन्स फॉर लॉसेस. कारण इट इज अ सिच्युएशन वेअर इट वॉज नॉट फोरसीन. फॉर एक्झाम्पल आता ओला म्हणून एक कंपनी आहे. ओला इज अ कंपनी विच यूज रूम्स टू स्टे अँड ऑल दॅट. सो त्यांच्या सीईओने सांगितलेलं की वी वेर नेव्हर प्रिपेअर्ड फॉर 0% ऑक्युपन्सी. म्हणजे आम्ही 50% ऑक्युपन्सी, 30% ऑक्युपन्सी विचार केला. वी विल फाईट दॅट स्टेज, पण नोबडी हॅड एक्सपेक्टेड 0%. कारण लॉकडाऊनमुळे काय झालं की कोणी कुठे जायचंच नाही, तर 0%. ऑब्व्हियसली दे हॅड टू रिवाइज देअर एस्टिमेट्स अँड एव्हरीथिंग. सगळा बिझनेसचा एस्टिमेटच बदलला. सो हे तसं आहे. सो ऑल द कंपनीज मध्ये हे कोविड रिलेटेड आहेत. सो आता स्पेशली बँकिंग कंपनीज वगैरे, क्रेडिट कार्ड कंपनीज ऑल्सो लाईक अ बँकिंग कंपनी ओनली बिकॉज दे आर गिव्हिंग शॉर्ट टर्म लोन्स. सो दे हॅव टू इन्क्रीज देअर प्रोव्हिजन्स ऑफ लॉसेस. सो अशा वेळी पीपल विल डिफॉल्ट ऑन द कार्ड. त्यांना प्रोव्हिजन क्रिएट करायला लागतं. सो हे सगळं आहे. सो बेसिकली ऑडिटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही हॅज टू सी टू इट की एस्टिमेशन इज करेक्ट. सो ही विल चेक द मॉडेल्स आणि also show it the key audit matter if required. And plus management has to disclose it in the notes. Got it? Have you understood this now? Okay, just a second.
या ओके. सो आता फक्त आपल्या 400 सिरीज मध्ये 2 राहिलेत, 402 आणि 450. त्याच्यातलं 450 इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ऑलरेडी आपण बघितलंय 2-3 स्टँडर्ड्स मध्ये, नथिंग न्यू. 450 इव्हॅल्युएशन ऑफ मिसस्टेटमेंट्स आयडेंटिफाईड ड्युरिंग द ऑडिट. बेसिकली इथे कसं आहे की ऑडिटर जेव्हा ऑडिट करतो, ऑब्विसली ही विल कम अक्रॉस लॉट ऑफ मिसस्टेटमेंट्स. आता एकदमच इममटेरियल असतील तर मग काय इट्स ही विल लेट गो. पण जर मिसस्टेटमेंट्स त्याला मिळत गेल्या आणि मटेरियलिटी लेवलच्या वर गेल्या, वॉट एव्हर मटेरियलिटी लेवल ही सेट त्याच्या वर गेल्या, or together if he adds the misstatements, the amount is such that now it is a material misstatement. He will tell the management to please correct it. आणि जर तुम्ही करेक्ट नसेल करत तर आम्हाला रिझन द्या आणि सांगा की रिटर्न रिप्रेझेंटेशन द्या, सेइंग की इट इज दे आर नॉट मटेरियल, सो दॅट इज वाय वी आर नॉट करेक्टिंग इट. सो नॉर्मली कसं असतं की इफ ऑडिटर बाय ऑडिटिंग कम्स अक्रॉस मिसस्टेटमेंट्स, ही विल टेल द मॅनेजमेंट टू प्लीज करेक्ट इट, अँड मॅनेजमेंट विल करेक्ट इट, अँड they will revise the statements. Then auditor will issue his opinion. आता प्रॉब्लेम स्टार्ट्स व्हेन दे डोंट करेक्ट. तर मग वी हॅव टू टॉक टू TCWG. आणि TCWG ला सांगणार की असं असं आहे, दे आर नॉट करेक्टिंग. सो तुम्ही एक आम्हाला रिटर्न रिप्रेझेंटेशन द्या, सेइंग की दे आर नॉट मटेरियल, दॅट इज वाय वी आर नॉट करेक्टिंग. आणि इफ ऑडिटर कन्क्लूड्स दॅट की दे आर मटेरियल, देन ही कॅन मॉडिफाय द रिपोर्ट. सेकंडली, मिसस्टेटमेंट्स जे अडल्ट आहेत आणि त्याच्याने त्यांना जर असं आयडिया आली की ओके देर माइट बी मोर मिसस्टेटमेंट्स प्रेझेंट विच आर स्टिल नॉट आयडेंटिफाईड, देन ही हॅज टू रिवाइज द स्ट्रॅटेजी. पूर्ण प्लॅनिंग चेंज करायला लागेल, मटेरियलिटी लेवल वर खाली करायला लागतील टू अंडरस्टँड देर आर मोर मिसस्टेटमेंट्स. आणि आधीचे जे मिसस्टेटमेंट्स आपण आयडेंटिफाय केले आणि आता पुढे जे एक्सपेक्टेड आहेत, तर इफ आपल्याला वाटतंय की मटेरियलिटी लेवलच्या वर जाणार आहे, दे आर मटेरियल आणि दे आर maybe severally affecting the statements, then we can modify our report. We can say it's adverse report. किंवा आपल्याला असं वाटतंय की जरा लॉट ऑफ मिसस्टेटमेंट्स पण आपल्याला एव्हिडन्स मिळत नाही, वी कॅन डिस्क्लेम द ऑडिट रिपोर्ट. पण आपल्याला वाटतंय की मिसस्टेटमेंट्स आहे पण दे आर नॉट दॅट सिव्हिअर, क्वालिफाय. आता मॅनेजमेंटने करेक्ट केलं तर बेटर आहे, तर मग वी विल हॅव टू मॉडिफाय, सिम्पल. तेवढंच आहे की इव्हॅल्युएशन ऑफ मिसस्टेटमेंट्स इन द ऑडिट, मीनिंग अँड कॉजेस ऑफ मिसस्टेटमेंट्स. आता मिसस्टेटमेंटचा अर्थ दिलाय की इट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉट द अमाउंट शुड बी अँड व्हॉट इज. That is the misstatement. Amounts is the difference between amounts or classification or presentation or disclosure of a reported financial statement item and amount classification, presentation or disclosure that is required for the item to be in accordance with FRA. So FRA प्रमाणे काय पाहिजे होतं आणि तुम्ही काय केलंय. Causes can be inaccuracy in gathering of processing data from which the statements are prepared, wrong inputs, omission, incorrect accounting estimate, unreasonable judgments, inappropriate selection of accounting policies. ह्याच्यामुळे एरर होऊ शकतो. Audit procedures if misstatements are identified. पहिलं तर accumulate the misstatements other than those that are clearly trivial. एकदम बेसिक मिस्टेक्स आहेत, छोट्या अमाऊंटच्या आहेत वगैरे, दॅट इज ओके. पण ज्या बाकी मिसस्टेटमेंट्स आहेत, मटेरियल वाटत accumulated. त्याच्यानंतर communicate to management and request them to correct. Management corrects, problem solved. Perform additional procedures to see misstatements आहेत का, करेक्ट केल्या का. करेक्ट केलं तर बेस्ट आहे. मॅनेजमेंट रिफ्युजेस, ask them की why, का असं करताय तुम्ही. Reassess mortality level, की you have to think about the integrity of management now, and plus you might have to think that there might be more. If material, communicate uncorrected misstatements and their effect on his opinion TCWG with a request that uncorrected misstatements be corrected. Communicate TCWG आणि सांगा की असं तुम्ही हे करत नाहीयेत आणि it might have an impact on the report, so please you correct it and tell them to correct it. Still not corrected, tell them की give us a written representation that you think that these are trivial, त्याच्यामुळे तुम्ही करेक्ट करत नाही आहात.
And obviously, you can think the effect on the opinion. Determine whether any revision of audit strategy or plan ह्याच्यानंच येतं. Accumulate misstatements other than those clearly well. आणि मग तुम्हाला जर वाटतं की misstatements असे आयडेंटिफाय होत आहेत, the nature of misstatements are such that you think that you need to revise your audit strategy or plan. So risk is high. Then nature of identified misstatements and circumstances of the occurrence indicate that other misstatements may exist and could be material. Or aggregate of misstatements accumulated during the audit approaches materiality determined in accordance with 320. आधी misstatements normal होत्या, पण आता if you add up all the misstatements, if you accumulate, it is crossing the materiality level. Then it is important. Tell the management to correct it, otherwise there's a problem. At the same time, you need to rework your strategy and plan. If तुम्हाला misstatements मिळत आहेत किंवा the nature of misstatement is such that you think that there is some problem, the statements can be severely affected. That is the thing. You can read it.
Okay. Last standard is about basically entity using a service organization. आता इथे काय प्रॉब्लेम आहे की म्हणजे हा स्टँडर्ड कशाबद्दल आहे की आपण ऍज अ ऑडिटर एका कंपनीचं ऑडिट करतोय, ठीक आहे. दॅट एंटिटी हॅज आउटसोर्स्ड सम ऑफ इट्स फंक्शन्स टू अ सर्व्हिस ऑर्गनायझेशन. म्हणजे मे बी त्यांचं सगळं अकाउंटिंग त्याने आउटसोर्स केलंय, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आउटसोर्स केलंय, टॅक्सेशन डिपार्टमेंट आउटसोर्स केलंय, फायनान्स डिपार्टमेंट आउटसोर्स केलंय, मार्केटिंग आउटसोर्स केलंय, असं काय काय असेल, किंवा इंटरनल ऑडिट डिपार्टमेंट आउटसोर्स केलंय. सो बेसिकली काय होतंय की आपण ज्या कंपनीचा ऑडिट करायला जातोय त्या कंपनीने एक अख्खं फंक्शन और 2 और मोर फंक्शन्स दे हॅव गिवन इट टू अ थर्ड ऑर्गनायझेशन. सो आता आपण ज्या कंपनीचा ऑडिट करायला जातोय त्याच्याबरोबर आपल्याला त्या ऑर्गनायझेशनचं पण बघायला लागेल इफ इट इज अ मटेरियल फंक्शन, एस्पेशली अकाउंटिंग बिकाउंटिंग फंक्शन आउटसोर्स केलं असेल किंवा टॅक्स फंक्शन आउटसोर्स केलं असेल तर इट बिकम्स क्वाईट मटेरियल. मग आपल्याला त्या सर्व्हिस ऑर्गनायझेशनच्या ऑडिटरचा पण रिपोर्ट लागतो किंवा वी विल हॅव टू गो अँड ऑडिट दॅट ऑर्गनायझेशन ऑल्सो, एस्पेशली अबाउट द कंट्रोल सराउंडिंग दिस फंक्शन. कारण आपण ज्या कंपनीचा ऑडिट करतोय त्याला युजर एंटिटी असं म्हणतात. त्याच्या ज्या कंपनीचा आपण ऑडिट करतो त्याला युजर एंटिटी म्हणतात, हु इज युझिंग द सर्व्हिसेस ऑफ द सर्व्हिस ऑर्गनायझेशन. आणि ज्या कंपनीला त्याने आउटसोर्स केलंय त्याला सर्व्हिस ऑर्गनायझेशन असं म्हणतात. So obviously, if an important service has been outsourced, so that will definitely have a bearing on the internal controls of the user entity, ज्याचा आपण ऑडिट करतोय. तर मग असं असेल तर मग आपल्याला आपल्या परीने बघायला लागेल की इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतंय का, ऑडिट एव्हिडन्स मिळतोय का. इफ वी आर नॉट एबल टू गॅदर एव्हिडन्स देन मग आपल्याला त्या सर्व्हिस ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन ऑडिट करायला लागेल टू सी हाऊ दे आर मॅनेजिंग द फंक्शन, किंवा त्यांच्या ऑर्डरचा एक रिपोर्ट आपल्याला घ्यायला लागेल की एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल म्हणून, वी आर फॉलोइंग द स्ट्रिक्टेस्ट ऑफ द इंटरनल कंट्रोल्स. सो इथे बेसिकली काइंड ऑफ वी आर ऑडिटिंग टू एंटिटीज. एक तर आपण युजर एंटिटीला ऑडिट करतोय, प्लस ज्या ऑर्गनायझेशनने आउटसोर्स केलं त्याचं पण आपल्याला थोडं ऑडिट करायला लागेल, विच इज कनेक्टेड टू दिस युजर ऑर्गनायझेशन. सो कसं होतं ते बघूया. एस्पेशली मोठ्या कंपनीच्या केसमध्ये असं होऊ शकतं बिकॉज दे आर आउटसोर्सिंग लॉट ऑफ थिंग्स. So SA 402 audit considerations relating to using audit considerations relating to an entity using a service organization. Audit objective, auditor's objective. Obtain an understanding. पहिला तर obtain an understanding की what exactly has been outsourced. What are the functions? Are they material or not? आता नुसतंच जर टेलिमार्केटिंग आउटसोर्स केलंय, नुसतं कॉल सेंटर टाइप टेलिमार्केटिंग आउटसोर्स केलंय, then that is not that material. किंवा ऍडव्हर्टायझिंग फंक्शन आउटसोर्स केलंय, दॅट इज नॉट मटेरियल. कारण ते काय ते सेल्स आणि ह्याच्यामध्ये येतं. सो इट वोंट अफेक्ट अवर फायनान्शियल स्टेटमेंट्स इन दॅट वे. बट अकाउंट्स किंवा टॅक्सेशन किंवा असं काही इम्पॉर्टंट फंक्शन आउटसोर्स केलं दॅट इज डेफिनेटली गोइंग टू अफेक्ट अवर फायनान्शियल स्टेटमेंट्स. Obtain an understanding of the nature and significance of the service provided by the service organization. So म्हणजे की what exactly they are providing service to us, what exactly is outsourced to them, and their effect on the user entity's internal control, relevant to the audit, sufficient to the entity, sufficient to identify and assess the risk of material misstatement. की पहिला अंडरस्टँड कर SA 315 आयडेंटिफाय की what exactly is happening, अंडरस्टँड द स्ट्रक्चर की हे लोक काय आउटसोर्स करत आहेत. कधी कधी असं होऊ शकतं की त्यांनी अख्खं त्यांचं अकाउंटिंग आउटसोर्स केलंय किंवा टॅक्स आउटसोर्स केलंय किंवा फायनान्स फंक्शन आजकाल काही एक व्हर्च्युअल CFO म्हणून काही नवीन एक कन्सेप्ट आलाय की ते फायनान्स फंक्शन आउटसोर्स करतात. तो असं काय केलंय का आजकाल CAs वगैरे हे नवीन आलंय. आजकाल जे
सीए इन प्रॅक्टिस आहेत, ते काय करतात, ते आता कंटाळलेत ऑडिट आणि टॅक्स करून. दे आर लाईक की आता ऑडिट आणि टॅक्स मध्ये काय जास्त राहिलं नाही असं म्हणतात. असं काय राहिलं नाही असं नाही, राहिलंय भरपूर. बट दे आर लाईक की ट्रेडिशनल बिझनेस आम्हाला नाही करायचं. सो आजकाल हे लोक मॅनेजमेंट कन्सल्टिंग मध्ये घुसले. ते कन्सल्ट मॅनेजमेंट की हाऊ टू ग्रो द बिझनेस. सो ह्याच्यामध्ये आजकाल एक नवीन कन्सेप्ट आलाय व्हर्च्युअल सीएफओ, की तुम्ही तुमचं अख्खं फायनान्स डिपार्टमेंट आम्हाला आउटसोर्स करा, फायनान्स अँड अकाउंट्स. तो आम्ही बघतो. सो असं काय आहे का? So obviously, if it is so, then it is definitely going to affect the internal controls of that entity. त्या entity ने outsource केले. So for the auditor, it becomes relevant to understand the controls at the service organization also. So for example, आता या एका कंपनीने सपोज एका सीए फॉर्मला आउटसोर्स केलं. सीए फॉर्म विल बिकम द सर्व्हिस ऑर्गनायझेशन. सो मी जर ऑडिटर आहे या कंपनीचा, तर आय विल हॅव टू चेक द सीए फॉर्म ऑल्सो, की तुम्ही कसं करताय, तुमच्या इकडे कंट्रोल्स कसे आहेत, तुमच्याकडे कसं डेटा कॉन्फिडेन्शियल राहतोय, व्हॉट आर युअर पॉलिसीज. To design and perform audit procedures responsible to this. So पहिला रिस्क आयडेंटिफाय करा आणि डिझाइन ऑडिट प्रोसिजर. सो इथे टर्म्स येतात. User auditor is basically us, an auditor who audits and reports on the financial statements of the user entity. User entity is basically the entity which we are auditing, which is using the services of the service organization. Type 1 report, type 2 report. Basically, ज्या सर्व्हिस ऑर्गनायझेशन कडून जर मोठे असेल ते, म्हणजे सर्व्हिस ऑर्गनायझेशन इज अ बिग कंपनी, सो आणि त्यांचा पण ऑडिटर आहे, तर आय कॅन टेल द ऑडिटर की मला तुम्ही एक रिपोर्ट द्या. त्याच्यात दोन टाईपचे रिपोर्ट असतात. टाईप 1 रिपोर्ट इज बेसिकली रिपोर्ट ऑन द डिस्क्रिप्शन अँड डिझाईन ऑफ इंटरनल कंट्रोल्स ऍट द सर्व्हिस ऑर्गनायझेशन. सो टाईप 1 रिपोर्ट विल टेल मी की त्यांच्या सर्व्हिस ऑर्गनायझेशन मध्ये हवा द इंटरनल कंट्रोल्स, डिस्क्रिप्शन अँड डिझाईन एवढंच असणार, की हे आमच्याकडे इंटरनल कंट्रोल्स हे आहेत, हे डिझाईन आहे. टाईप 2 मध्ये डिस्क्रिप्शन, डिझाईन अँड ऑपरेटिंग इफेक्टनेस, की इज ऑपरेटिंग परफेक्टली फाईन. सो टाईप 2 इज मच बेटर रिपोर्ट. पण रिस्क जर कमी असेल तर टाईप 1 रिपोर्ट घेऊन मी मोकळा. बेसिकली आय एम आस्किंग अ रिपोर्ट फ्रॉम द ऑडिटर ऑफ द सर्व्हिस ऑर्गनायझेशन, की जरा एक रिपोर्ट पाठव, दॅट आय एम ऍटलीस्ट मला टेन्शन नाही की तुमच्या इकडे कंट्रोल स्ट्रॉंग आहेत. सो अवर इन्फॉर्मेशन इज सेफ. सो आमच्या इन्फॉर्मेशन मध्ये पण काही टॅम्परिंग होणार नाही. ऑप्टेन अंडरस्टँडिंग ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय सर्व्हिस ऑर्गनायझेशन. अगेन गॅदर इन्फॉर्मेशन. पहिलं तर इकडे ऑब्झर्व करायचं की व्हॉट इज द नेचर ऑफ सर्व्हिस. Then the nature and materiality of the transactions, how important transactions are which are processed by the service organization, and also their effect on our financial statements. Degree of interaction, how interactive service organization is with the user entity. ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन कसं आहे, कंटिन्युअस इंटरॅक्शन आहे, कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन होत आहेत, काय होत आहे. नेचर ऑफ रिलेशनशिप बिटवीन युजर एंटिटी अँड सर्व्हिस ऑर्गनायझेशन, काही रिलेशनशिप आहे का. Is the management common or something, or is some related party present, and if not, जरी प्रोफेशनल रिलेशनशिप असेल पण एक्झॅक्टली व्हॉट इट इज, की व्हॉट काइंड ऑफ सर्व्हिस दे आर प्रोव्हाइडिंग ते पण. सो ऑडिटर काय करणार अशा वेळी, द युजर ऑडिटर म्हणजे आपण शॅल इव्हॅल्युएट द डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ रेलेव्हंट कंट्रोल्स ऑफ द युजर एंटिटी that relate to services provided by service organization. So आपण basically we'll try to evaluate the controls here, आणि म्हणजे especially for example controls related to financial reporting. की फायनान्शियल रिपोर्टिंग कंट्रोल्स काय आहेत अप्लाइड बाय द युजर एंटिटी, आणि सर्व्हिस ऑर्गनायझेशनला आपण सपोज पूर्णपणे अकाउंटिंग आउटसोर्स केलंय, मग आपल्याला त्यांचं पण बघायला आहे कंट्रोल्स. सो मग मी त्यांच्या ऑर्डरला सांगेन की तुम्ही प्लीज मला एक टाईप 1 किंवा टाईप 2 रिपोर्ट पाठवा, तेव्हा मी स्वतः जाऊन पण तिकडे ऑडिट करू शकतो. User auditor shall determine whether a sufficient understanding of nature and significance of service provided by service organization and their effect on the user entity's internal controls relevant to the audit has been obtained. How much is the service organization affecting the internal controls of our entity? आता हे ऑब्विसली कसं ठरणार, जर पूर्ण अकाउंटिंग किंवा टॅक्स आउटसोर्स केलं तर डेफिनेटली दे आर अफेक्टिंग द इंटरनल कंट्रोल्स. यू हॅव टू अंडरस्टँड की व्हॉट काइंड ऑफ सर्व्हिसेस दे आर प्रोव्हाइडिंग. सो आपलं पूर्ण अकाउंटिंगचा आउटसोर्स केलंय, तो अख्खे इंटरनल कंट्रोल्स काइंड ऑफ त्यांच्याकडे ट्रान्सफर झाले. सो आपल्याला त्यांचे इंटरनल कंट्रोल्स बघायला लागतील. इफ युजर ऑडिटर इज अनेबल टू ऑब्टेन सफिशियंट अंडरस्टँडिंग फ्रॉम द एंटिटी, तर आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन नाही मिळते, म्हणजे युजर एंटिटीचं ऑडिट करून आपल्याला हवे तेवढी इन्फॉर्मेशन नाही मिळते, देन
The user auditor should obtain understanding from the following procedures. So आता सर्व्हिस ऑर्गनायझेशन मधून आपल्याला इन्फॉर्मेशन लागेल. Obtain type 1 or type 2 report, or will contact that organization through the user entity and get information, or visit that organization, or I will appoint another auditor to go and audit whatever is required of that service organization. आता ह्याच्यामध्ये असं पण आहे की सर्व्हिस ऑर्गनायझेशन ही आउटसोर्स करत आहे पुढे. असं पण असतं की मी ज्याला आउटसोर्स केलं त्यांनी पुढे आउटसोर्स केलं. पण दे हॅव लॉट ऑफ क्लायंट्स. त्याला सब सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणतात. If a service organization uses a sub-service organization, the service auditor's report may either include or exclude the sub-service organization's relevant control objectives and related controls in the service organization's description of its system and in the scope of service auditor's engagement. These two methods of reporting are known as inclusive method and carve-out method. आता सपोज सर्व्हिस ऑर्गनायझेशनचं नाव ए, ते पण पुढे आउटसोर्स करत आहेत एक अजून एक एंटिटीला बी. म्हणजे आपली कंपनी एक्स आहे, त्याने आउटसोर्स केलं ए ला, ए ने ते काम आउटसोर्स केले बी. आता आपण जो रिपोर्ट मागतोय तो ए कडून मागतोय सर्व्हिस ऑडिटरचा, त्याला सर्व्हिस ऑडिटर म्हणतात. जो ऑडिट आहे सर्व्हिस ऑर्गनायझेशनचा ऑडिटर आहे, त्याचा रिपोर्टला सर्व्हिस ऑडिट म्हणतात. सो आता सर्व्हिस ऑडिटर जो रिपोर्ट आहे, इट माइट नॉट इन्क्लूड इन्फॉर्मेशन अबाउट सब सर्व्हिस ऑर्गनायझेशन. इट माइट ऑल्सो और इट माइट नॉट ऑल्सो. इफ इट इन्क्लूड्स त्याला इन्क्लुझिव्ह म्हणतात, इन्क्लुझिव्ह रिपोर्ट. इफ इट डझंट त्याला कार्व आउट मेथड म्हणतात, कार्व आउट रिपोर्ट म्हणतात. इट डझंट इन्क्लूड दॅट. तो इन्क्लूड असेल तर बेटर आहे, नाहीतर मग आपल्याला परत सब सर्व्हिस ऑर्गनायझेशन मध्ये पण जाऊन चेक करायला लागेल. If type 1 or type 2 report excludes the controls at sub-service organization and the services provided by the sub-service organization are relevant to the audit of the user entity statements, the user auditor is required to apply the requirements of this SA in respect of sub-service. मग आपल्याला सब-सर्व्हिस ऑर्गनायझेशन जाऊन ऑडिट करायला लागेल, त्यांच्याकडनं पण इन्फॉर्मेशन घ्यायला लागेल. Nature and extent of work to be performed by the user auditor regarding the services provided by the sub-service organization depends on the nature and significance of those services, the user entity, and relevance of those services in India. किती रेलेव्हंट आहे त्याप्रमाणे आपण आपलं काम वाढेल. ऍज युजल अकाउंटिंग किंवा असं काही मेजर फंक्शन आउटसोर्स केलं असेल तर आपल्याला इन्फॉर्मेशन काढायलाच लागेल, बिकॉज दॅट इज डेफिनेटली अफेक्टिंग द फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ अवर एंटिटी अँड इट इज ऑल्सो अफेक्टिंग द इंटरनल कंट्रोल्स ऑफ अवर एंटिटी. आपण अख्खं एक मेजर फंक्शन अकाउंटिंगचं फंक्शनच आउटसोर्स केलं. बेसिकली इथे काय होतंय की समटाइम्स द सर्व्हिस ऑर्गनायझेशन कॅन आउटसोर्स फर्दर. असं जर असेल तर मग आपल्याला त्या ऑर्गनायझेशन, त्याला सब सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणतात, त्याचं मग आपल्याला इन्फॉर्मेशन काढायला लागेल. त्यांच्या ऑडिटरचा पण आपल्याला रिपोर्ट घ्यायला लागेल किंवा आपल्याला जाऊन इकडे ऑडिट करायला लागेल. दॅट इज इट. सो इथे बेसिकली काय होतं, इथे बेसिकली देर आर टू एंटिटीज दॅट बेसिकली वी नीड टू ऑडिट. एक तर आपण ज्या कंपनीचा ऑडिट करतोय तो, ती कंपनी, प्लस या कंपनीने ज्याला आउटसोर्स केलंय त्याचं. आता त्याचं आपल्याला करायची गरज नाही पडणार अगर जर ती मोठी कंपनी असेल आणि त्यांच्याकडे पण त्यांचं प्रॉपर ऑडिट वगैरे होतंय, तर मग त्यांच्या ऑडिटरचा आपण रिपोर्ट देऊ. दॅट इज सफिशियंट. जर आपल्याला रिस्क जास्त वाटते तर टाईप 2 रिपोर्ट मागू, आता टाईप 1 इज सफिशियंट. सो सर्व्हिस ऑडिटर, जो सर्व्हिस ऑर्गनायझेशनचा ऑडिटर आहे त्याला सर्व्हिस ऑडिटर म्हणतात, आणि आपण आहोत युजर ऑडिटर. तो सर्व्हिस ऑडिटरचा जो रिपोर्ट आहे आणि त्याने सपोज आउटसोर्स केलाय टू सब सर्व्हिस ऑर्गनायझेशन, तर सर्व्हिस ऑडिटर्स रिपोर्ट माइट इन्क्लूड information about the sub-service organization, include information about controls at the sub-service organization, or it won't include. If it includes त्याला inclusive म्हणतात, नसेल तर carve out म्हणतात. carve out असेल तर आपल्याला पुढे पण काम करायला लागेल, त्याला सब सर्व्हिस ऑर्गनायझेशनचा इन्फॉर्मेशन काढायला लागेल. You can review this. This is the last standard.
ओके. सो आपले स्टँडर्ड संपलेत. सो अराउंड एक 30-35 मार्क्सचं वेटेज झालेलं आहे. ओके. सो आता जो मी पार्ट घेणार आहे, एक तर प्रोफेशनल एथिक्स वी हॅव टू कम्प्लीट आणि कंपनी ऑडिट हा जो पार्ट आहे. एकदा हे झालं ना की अराउंड एक 60-65% वेटेज आपलं कव्हर होतं. तर इतके क्रिटिकल आहेत हे. सो ऑडिटमध्ये भरपूर चॅप्टर्स आहेत, पण स्टँडर्ड्स, प्रोफेशनल एथिक्स, कंपनी ऑडिट आणि व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. असं काही नाही की इट इज नॉट इंटरेस्टिंग. एस्पेशली प्रोफेशनल एथिक्स, कंपनी ऑडिट. कंपनी ऑडिट बेसिकली लॉच आहे. कंपनी ऑडिट इज बेसिकली सेक्शन 128 to 148 हे कंपनी लॉचे सेक्शन्स आहेत. ते आपण स्टडी करू. सो अराउंड 60-65 मार्क्स वेटेज विल बी इन अवर हँड आणि ह्याच्यावरच फोकस करत राहायचं ऑडिट. बाकी सगळं जे आहे ते वरच्यावर. दॅट इज द अँकर यू नीड टू क्रिएट इन ऑडिट. देन यू आर सॉर्टेड. ओके. सो विल कंटिन्यू टुमॉरो. ओके.